नमस्कार मंडळी. आज रविवार स्पेशल झणझणीत पावभाजीचा बेत आहे. पावभाजी बनवण्यासाठी मी यात 4 चमचे तेल घेतलेलं आहे कढईत. त्यात थोडे जिरे घातलेले आहेत. अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. पेस्ट छान परतली. 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे. कांदा छान मऊ झाला की त्यात मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो छान बारीक करून घातलेला आहे. तोही छान मऊ होऊ द्यायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे. शिमला मिरची पण छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. कुकरमध्ये मी सर्व भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत. भाज्या शिजवतानाच मी मीठ टाकलेलं आहे. यात त्या भाज्यामध्ये मी फ्लावर, बटाटा, बीट, मटार आणि गाजर हे छान बारीक करून 3 शिट्ट्या कुकरला काढून शिजवून घेतलेलं आहे. आता हे छान बारीक करून घेते. 3 शिट्ट्यामध्ये भाज्या छान शिजतात. आणि बीट आवर्जून घाला. बीट घातल्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो. आता मसाला बघा छान परतून झाला आहे. तेल सुटलं आहे मसाल्याला. आता यात मी मसाले घालून घेते. मी घातलेली अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला. तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही. हे मसाले छान परतून घ्यायचे आणि हे मसाले जळू नये त्यासाठी मी थोडंसं पाणी घालते. हे भाज्या शिजलेल्या आहेत त्यातलंच पाणी काढलेलं आहे मी. तेच पाणी भाज्यामध्ये घालूया आणि ग्रेव्हीला छान तर्री सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे बारीक गॅसवर. भाज्या पण छान बारीक करून घेतल्यात. आता ग्रेव्ही बघा किती छान शिजलेली आहे. तर्री आलेली आहे वर. जेवढी छान मंद आचेवर भाजी बनवली जाते तेवढीच भाजीला छान चव येते. आता हे पण मसाला आपण बारीक करून घ्यायचा आहे आणि यात सर्व शिजवलेल्या भाज्या घालून घ्यायच्यात. आता भाज्या पूर्ण एकजीव करून घ्यायचं मिक्स करून. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. खूप साऱ्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत. नक्की जाऊन पहा सर्वांनी. तुम्हा सर्वांचा असाच सपोर्ट असू द्या. हे पहा भाजी छान परतून घेतली मी आता आणि यात चवीनुसार मीठ टाकते. मीठ थोडंच टाकते कारण मी भाज्या शिजवताना मीठ घातलेलं आहे भाज्यामध्ये, म्हणून आता थोडं जपूनच मीठ वापरते. आणि बीट घातल्यामुळे भाजीला बघा कलर किती छान आला आहे. कलर घालायची अजिबात गरज नाही. आता हे भाज्या शिजवलेलंच पाणी आहे ते मी ह्यामध्ये घालून घेते आणि भाजी 5 मिनटं छान शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. आणि भाजी छान शिजली 5 मिनटानंतर की छान त्यावरती कोथिंबीर घालून आपली भाजी तयार आहे. तर मी बनवलेली पावभाजी रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.